विद्यार्थी मित्रांनो, आपण टेस्ट नंबर 14 त्याचं मॅथ्स आणि रिझनिंग याचं आपण डिस्कशन पाहूया। 1 जानेवारी 2007 हा सोमवार होता, तर 1 जानेवारी 2008 रोजी आठवड्यातील कोणता दिवस आहे? आता दिवस आणि तारीख, वर्ष ह्या जर गोष्टी बघितल्या तर 1 जानेवारी डेट सेम आहे। आता वर्ष बघितलं आपण तर 2007 आणि नंतर 2008 म्हणजे वर्ष फक्त बदल आहे। जर आपल्याला माहिती आहे वर्ष बदलताना जर साधारण वर्ष असेल तर वार 1 दिवसानं पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर वार 2 दिवसानं पुढे जातो। 2007 हे साधारण वर्ष आहे, लीप वर्ष नाही, म्हणून जर हा सोमवार असेल तर 2008 रोजी आठवड्यातला वार 1 दिवसानं पुढे गेला असता, तो मंगळवार आला असता। 8 डिसेंबर 2007 रोजी शनिवार आहे, 8 डिसेंबर 2006 सेम पद्धत इथे वापरणार आपण। ही तारीख 8 डिसेंबर आणि येथेही 8 डिसेंबर आहे। आता 2007 आणि 2006 यामध्ये कोणतंही लीप वर्ष आलेलं नाही, म्हणून इथे हा वार 1 दिवस फक्त काय करतोय आपण, माग जातोय, 7 पासून 6 कडे जातोय, म्हणजे आपण इथे पाठी मागे जातोय, म्हणजे 1 दिवस माग म्हणजे शनिवार, शनिवारचा 1 दिवस माग म्हणजे आपलं याचा आन्सर हे शुक्रवार आहे। खालीलपैकी कोणतं लीप वर्ष नाही? आता लीप वर्षाचे 2 क्रायटेरिया आहेत। साधारण वर्ष असेल तर त्याला 4 न पूर्ण भाग गेला पाहिजे आणि शतकी वर्ष असेल तर त्याला 400 न पूर्ण भाग गेला तर ते लीप वर्ष असतं। आता इथे जर पाहिलं तर ह्या 2000ला आपण 400 न पूर्ण भाग जातो, 1200 लाही 400 न पूर्ण भाग जातो, 800 लाही 400 न पूर्ण भाग जातो। फक्त 700 असं एक वर्ष आहे की ज्याला 400 न पूर्ण भाग जात नाही, म्हणून 400 हे लीप वर्ष नाही। सन 2007 चे कॅलेंडर हे कोणत्या वर्षासाठी सारखच असेल? आता पहा, कॅलेंडरचं रिपीटेशन हे कसं होत असतं, जर लीप वर्ष असेल तर 28 वर्षानं कॅलेंडर रिपीट होतं, लीप वर्षाच्या पुढलं वर्ष असेल तर 6 वर्षानंतर कॅलेंडर रिपीट होतं, लीप वर्षानंतरचं दुसरं वर्ष असेल तर 11 वर्षानंतर आणि लीप वर्षानंतरचं तिसरं वर्ष असेल तर तरीही 11 वर्षानंतरच कॅलेंडर रिपीट होत असतं। आता 2007 हे जर आपण पाहिलं तर 2007 ला आपल्याला 2004 + 3 असं लिहिता आलं असतं आणि 2004 हे लीप वर्ष आहे, म्हणजे लीप वर्षाच्या नंतरचं तिसरं वर्ष आहे, तर हे 11 वर्षानंतर रिपीट होणार, म्हणजे 2007 + 11 2018 याला काय झालं असतं, हे कॅलेंडर सारखं आलं असतं। शतकी वर्षातील शेवटचा दिवस कोणता असू शकत नाही? आता शतकी वर्षातील शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर हा नेहमी रविवार, सोमवार, शुक्रवार आणि बुधवार यांच्यापैकीच एक असतो, म्हणजे इथं असू शकत नाही, म्हणजे मंगळवार हा असू शकत नाही। एप्रिल 2001 महिन्याच्या कोणत्या तारखेला बुधवार आला होता? आता पहा, एप्रिल 2001 महिन्याच्या कोणत्या तारखेला बुधवार आला होता? आपण 2000 पर्यंतचे जे जादा दिवस असतात तर ते किती आले? 0, कारण हे 400 आणि 400 लीप वर्ष आहे, 400 न भाग जाणारे लीप वर्ष आहे, म्हणजे जादा दिवस इथे किती आले? 0। आता पुन्हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल। जानेवारीचे जादा दिवस किती आले? 3, फेब्रुवारीचे 0, मार्चचे 3 आणि 1 एप्रिल। 3 आणि 3 6 आणि 1 7, 7 म्हणजे ऑड डे किती आले? 0। ऑड डे म्हणजे काय? त्याला 7 न भागून आलेली बाकी, ही बाकी म्हणजे जादा दिवस। आपल्याला माहिती आहे जर
ऑड डे 0 असतील तर त्या दिवशी रविवार असतो. म्हणजे 1 एप्रिलला रविवार होता. आपल्याला बुधवार पाहिजे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. आता 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल, 4 एप्रिल. 4 एप्रिलला बुधवार होता. पहिला बुधवार हा 4 एप्रिलला होता. म्हणजे इथं आपल्याला कोणकोणत्या तारखेला बुधवार आला होता? 4, 4 आणि 7 11, 11 आणि 7 18 आणि 7 25, 4, 11, 18 आणि 25 या तारखांना बुधवार आला होता. जर 6 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 6 मार्च 2004 रोजी आठवड्याचा कोणता वार होता? आता इथंही तारीख 6 मार्च आहे आणि 2005चं 2004 झालं. म्हणजे इथं आपण किती दिवस मागं जाणार? तर 1 दिवस मागं जाणार. म्हणजे सोमवारचा 1 दिवस मागं म्हणजे रविवार होता. आता खूप विद्यार्थी इथं काय कन्फ्यूज होतात, 2004 सर लीप वर्ष आहे, पण वार हा लीप वर्षामुळे जात नसतो. तर त्या लीप वर्षाचा 29 फेब्रुवारी हा दिवस काउंट होत असेल तर आणि तरच तो वार पुढे जात असतो किंवा मागे जात असतो. इथं 29 फेब्रुवारी हा दिवस काउंट होत नाही, त्यामुळे इथं 2 दिवसानं मागे जाणार नाही. हे लक्षात घेणं इथे फार गरजेचं आहे. पुढील प्रश्न, 16 जुलै 1776 रोजी आठवड्याचा कोणता दिवस होता? आता या ठिकाणी 1776 ला आपल्याला जेव्हा आपण कंप्लीट काय म्हणतो आपण त्याला शतकी वर्षात कन्व्हर्ट करायचं झालं असतं तर आपण आधी 1600 केलं असतं. म्हणजे 1600चे ऑड डे 0 आले असते. पुन्हा 100चे जादा दिवस 5 आले असते. आणि 75 वर्षाचे ऑड डे किती आले असते? 75 वर्षाला 75 आले असते. आणि इथं लीप वर्ष ही किती आली असती पहा, तर 72 भागिले 4, 72 भागिले 4, 4 1 4, 4 8 18 चूक 72. म्हणजे हे 18 आले असते. म्हणजे आपल्याला 1675 पर्यंत एकूण लीप वर्ष आणि सगळे मिळून ऑड डे किती आले असते? 75 आणि 5 80 आणि 18 98, 98 म्हणजे 0 ऑड डे हे 75 पर्यंत आले असते. आपल्याला 1775 पर्यंत 0 ऑड डे आले असते. आता पुन्हा जुलैचा काढायचा आहे. मग मला जुलैसाठी काय करावं लागलं असतं पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. ह्या जुलैसाठी जानेवारीचे 3, फेब्रुवारीचा 1 का घेतला? कारण 76 हे काय आहे? लीप इयर आहे, लीप वर्ष आहे. मार्चचे 3, एप्रिल 2, मे 3, जून 2 आणि जुलैचे 16 म्हणजे पुन्हा 2 आला असता. 3 आणि 3 6 आणि 1 7, 3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजे राहिले 2 ऑड डे आले. 0 असेल तर रविवार असतो, 1 असेल तर सोमवार आणि 2 असेल तर मंगळवार. म्हणजे आपलं आन्सर हे कोणतं आलं? तर मंगळवार. दुसरा आणि चौथा शनिवार आणि दर रविवारी सुट्टी असते. शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या 31 दिवसाच्या महिन्यात किती कामाचे दिवस असतील? आता पहा, शुक्रवार पासून सुरू होणार आहे आणि याचा अर्थ मला शुक्रवार, शनिवार आणि रविवार, शुक्रवारी 1, 2 आणि 3 तारीख. आता जर आपण इथं पाहिलं तर 2 आणि 7, 7 आणि 2 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 7 30. आणि रविवारी कुठले असतील? 3, 10, 17, 24 आणि 31. सुट्टी कधी आहे? दुसरा आणि चौथा शनिवार. दुसरा आणि चौथा शनिवार आणि दर रविवारी सुट्टी. म्हणजे 31 दिवसाच्या ह्या महिन्यामध्ये एकूण किती सुट्ट्या मिळाल्या? 1 2 3 4 5 6 आणि 7 सुट्ट्या मिळाल्या.
31 दिवसाच्या मधून आपल्याला 7 सुट्ट्या मिळाल्या. 7 आणि 4 11 म्हणजे कामाचे दिवस किती भरले? 24 दिवस हे आपले कामाचे झालेले आहेत. समजा आज शुक्रवार आहे, तर आजपासून 65 दिवसांनी आठवड्याचा कोणता दिवस असेल? आता आज शुक्रवार आहे, 65 दिवसांनी कोणता असेल? 65 ला आपण 7 न भागणार, 7 9 63, बाकी किती आली? 2. म्हणजे आपण 2 दिवस पुढे जाणार. 2 दिवस पुढे जाणार कधीपासून? शुक्रवारला सोडून द्यायचं. शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार, तर तो आठवड्याचा कोणता दिवस असेल? रविवार असेल. एकसारखे गेन होणारे, वाढणारे म्हणजे पुढे जाणारे घड्याळ सोमवारी दुपारी 12 वाजता 2 मिनिटांनं मागं होतं आणि तेच घड्याळ दुसऱ्या सोमवारी दुपारी 2 वाजता 4 मिनिटं आणि 48 सेकंद वेगवान होतं, म्हणजे ते पुढे गेलं होतं. तर दरम्यानच्या काळात कोणत्या दिवशी आणि किती वाजता ते बरोबर होतं? आता सिंपल पहा. आता हे जे 4 मिनिट 48 सेकंद आणि 2 मिनिट म्हणजे ह्या घड्याळानं टोटल गेन किती केलाय? हा 4 मिनिट आणि 48 ला जेव्हा आपण 60 न भागू, 12 चोक 48, 12 पंचे 60, 0.8, 4.8 आणि 2 म्हणजे 6.8 मिनिटं त्या घड्याळाने टोटल गेन केलेला आहे. आता हा 6.8 मिनिट गेन करण्यासाठी यानं किती वेळ घेतला? 170 तास. 170 तास कसे घेतले पहा. सोमवारी दुपारी 12 ते दुसऱ्या सोमवारी ऑन द फॉलोइंग मंडे दुपारी 2 म्हणजे 7 दिवस आणि वरचे 2 तास झाले. 24 गुणिले 7 168, 24 गुणिले 7 168 प्लस 2 170, तर 2 याला 2 मिनिटासाठी किती वेळ लागेल? तर 2 गुणिले 170 भागिले 6.8, 68 आणि वर 0 वाढवलं, 17 चोक 68, 17 1 17, 25 दोन्ही 50 तासांनी पुढे होईल. म्हणजे 50 तासांनी करेक्ट वेळ दाखवेल. सोमवारी दुपारी 12, मंगळवारी दुपारी 12, एक बुधवारी दुपारी 12, 2 दिवस झाले 48 तास आणि 12 नंतर पुन्हा आणखीन 2 तास 48 आणि 2 50, 12 ते 1, 1 ते 2 म्हणजे बुधवारी दुपारी 2 वाजता या घड्याळानं आपल्याला बरोबर वेळ दाखवली होती. दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे हे सरळ रेषेत असतात? आता सरळ रेषेत म्हणजेच 180 डिग्री मध्ये, तर दिवसातून आपल्याला लक्षात ठेवायचं 180 डिग्री हे 22 वेळा असतात. दिवसातून 180 डिग्री 22 वेळा. आणि काटकोनात विचारलं तर 44 वेळा. 90 डिग्री विचारलं तर 44 आणि 0 डिग्री आणि सरळ रेषेत विचारलं तर 22 वेळा. किती वाजता मिनिटामध्ये 3 ते 4 या वेळेत दोन्ही काटे हे एकमेकांशी जुळतील? 3 ते 4 वेळात जुळण्यासाठी किती वाजून? 3 वाजून 15 मिनिटं लागतील आणि आपल्याला रिलेटिव्ह स्पीड फॅक्टर हा माहित आहे, तर तो किती आहे? 12/11. 12/11 हा डायल जो आहे तर त्याचा क्लॉक हँड आणि अवर हँड यांचा तो रिलेटिव्ह स्पीड फॅक्टर आहे. आता आपण बघूयात, मल्टिप्लाय करूयात. 15 गुणिले 12 आपण काय केलं? 30 गुणिले 6 भागिले 11 म्हणजे 180 भागिले 11. आता हा गुणाकार 15 गुणिले 12 आणि 30 गुणिले 6 गुणाकार एकच असतो हा गुणाकार. ठीक आहे. आता इथं आपण काय फक्त गुणाकाराची शॉर्टकट ट्रिक वापरली. तर गुणाकाराची काय केली आपण? शॉर्टकट ट्रिक वापरली. एक्झाम मध्ये नेहमी अशी ट्रिक वापरून गुणाकार करायचा. 180 ला आपण 11 डिवाइड करणार. 11 1 11, 11 सखी 66 म्हणजे किती आलं? 16/4/11. 16/4/11 हा आपला याचं करेक्ट आन्सर आपल्याला भेटून गेलेलं आहे.
At what time between 4 and 5 o'clock will the hands of a watch point in opposite directions? Opposite direction हे विरुद्ध याच्यामध्ये असतील असं म्हटलेलं आपल्याला, म्हणजे 4 वाजून किती मिनिटांनी असतील? 50 मिनिटांनी असतील. आणि जेव्हा हे 50 मिनिटं झाली आपली वरची, तर 50 मिनिटाला रिलेटिव्ह स्पीडचा फॅक्टर आपल्याला माहिती आहे तो किती आहे? 12/11 म्हणजे 12 पंचे 60, 600 भागिले 11, 11 पाची 55, 0 11 चोक 44 म्हणजे 54/6/11, 54/6/11 हे माझा आन्सर झाला. 12/11 हा फार इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, म्हणजे आपल्याला सूत्र फॉर्म्युला कसलाही वापरायची गरज पडत नाही, फक्त 12/11 यूज करायचं, कारण तो रिलेटिव्ह स्पीड फॅक्टर आहे डायलचा, मिनिट हँड आणि अवर हँडचा. 8:30 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 30 into h minus 11/2 into minute. ओके, सिंपल आहे. 8 त्रिक 24, 240 मायनस 15 गुणिले 11, 5 आणि 1 6, 165, 240 मायनस 165, 7 आणि 7 14 म्हणजे किती डिग्रीचा असेल तो? 75 डिग्रीचा असेल. 5:30 ते 6 च्या दरम्यानच्या काळात घड्याळाचे काटे 90 अंश किती वाजता असतील? आता किती वाजता असतील? 5 नंतर 10 मिनिटांनी असतील. 5 वाजून किती मिनिटांनी असतील? एक तर 10 मिनिटांनी असतील आणि दुसरे 5 वाजून 40 मिनिटांनी असतील. आणि हे जे 40 मिनिटं आहेत, ह्या 40 मिनिटाला रिलेटिव्ह स्पीड फॅक्टर माहिती आहे 12/11. आता 12/11 ने आपण जेव्हा मल्टिप्लाय करूयात, 12 चोक 48, 480 ला आपण 11 ने भागितलं, 11 चोक 44, पुन्हा 11 त्रिक 33 म्हणजे 43, 7/11, 43 7/11, 43 7/11, पास्ट 5. अचूक घड्याळात सकाळी 8 वाजले आहेत, दुपारी 2 वाजले की तास काटा किती अंशातून फिरेल? सिंपल क्वेश्चन होता. सकाळी 8 ते दुपारी 2 किती तास झाले? 6 तास झाले. आणि एका तासात तास काटा 30 अंशानं फिरतो. 6 गुणिले 30 180 अंशानं फिरेल. 10:25 वाजता घड्याळाच्या काट्यामधील प्रविशाल कोन किती अंशाचा आहे? आता 10:25 ला आपण कोन काढूयात. 30 गुणिले 10 मायनस 11/2 गुणिले 25 हे आलं 300 मायनस 12.5, 5 5 2 7, 2 आणि 1 3, 137.5. आता 300 मधून 137.5 आपण मायनस केलं. आपला कोन हा आला असता, ओके, 5 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 3 आणि 1 4, 4 आणि 6 10 1, 162.5. पण हा 162.5 हा आपला प्रविशाल कोन नाही झाला. आपला 162.5 हा अँगल झाला, तो प्रविशाल कोन नाही झाला. मग प्रविशाल कोन काढण्यासाठी मला 162.5 ला किती मधून वजा करावं लागेल? 360 मधून वजा करायचं. म्हणजे प्रविशाल कोन काढण्यासाठी त्या कोनाला 360.5 मधून 360 मधून वजा करायचं. करूयात. 5 2 आणि 1 3, 7 6 आणि 1 7 9, हातच्याला 1, 197.5, 197.5 म्हणजे 197.5 हा आपला आन्सर झाला. 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जाणारं घड्याळ सकाळी 7 वाजता बरोबर लावण्यात आलं. त्याच दिवशी दुपारी घड्याळाने 4:15 वाजल्याचे संकेत दिले, तेव्हा खरी वेळ किती आहे? आता या प्रकारच्या गणिताला आपण ऑप्शनची मदत घेणं हे फार सोपं ठरतं. जेव्हा आपण ऑप्शनची मदत घेतो तेव्हा ही गणित काय होतात? आपल्याला सोपी जातात. आता सकाळी 7, आता राऊंड फिगर यांच्यातला टायमिंग आपण 4 पकडणार. मग सकाळी 7 ते 4 म्हणजे किती तास झाले हे आपण काउंट करणार. ओके, आणि हे घड्याळ 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जातं. 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जातं म्हणजे घड्याळ किती मिनिट पुढं मागं जातं
हे कसं काढतो आपण? सेकंद गुणिले एकूण तास भागिले 60. आता 3 मिनिटात 5 सेकंद, 3 मिनिटात 5 सेकंद मला 60 मिनिटामध्ये पाहिजे, म्हणजे मला 20 न मल्टिप्लाय करावं लागेल. 20 पंचे 100. किती सेकंद पुढे जातं? 100 सेकंद पुढे जातं. यस. आणि 7 पासून आपल्याला 4 पर्यंत आपण काउंट करणार. 7 ते 8 9 10 11 12 1 2 3 4 9 तास झाले. हे 9 तास. 0 0 कटलं. 3 दुनी 6 3 त्रिक 9 2 पंचे 10 5 त्रिक 15 मिनिटं हे घड्याळ पुढे जाईल. रिअल टाइम पेक्षा 15 मिनिटाची वेळ दाखवेल. जर रिअल टाइम 4 असेल तर बरोबर आहे 4 वाजून 15 वाजल्याचे संकेत दिले, म्हणजे रिअल टाइम किती होता? इथं 4 होता. या प्रकारच्या गणिताला उलट जायचं, ऑप्शन कळून गेलं तर आपल्याला काय होतं? इझी होऊन जातं. घड्याळाचे काटे दर 64 मिनिटांनी जुळत असतील तर ते दररोज किती वेळ मागे पडतं? आता आपल्याला माहिती आहे घड्याळाचे काटे एक्झॅक्ट 65 मिनिटांनी काय होत असतात? ते एकावर एक येतात. ही फॅक्ट माहित असणं फार गरजेचं होतं इथं. आता हे -64 म्हणजे 1/5/11 11 आणि 5 16/11 मिनिट हे काय होतं? घड्याळ मागं पडतं. किती वेळात? 64 मिनिटांमध्ये. 64 मिनिटांमध्ये 16/11 न मागं पडतं. तर दिवसभरात दररोज म्हणजे दिवसभरात तर तास किती? 24 तास. आणि मिनिटं किती झाले असते? 60. 24 गुणिले 60 ला किती वेळ मागं पडेल? तर 24 गुणिले 60 गुणिले 16/11 आणि खाली गुणिले 64. 16 चोक 64 4 सख 24 360 भागिले 11. 360 भागिले 11 11 त्रिक 33 पुन्हा 0 11 दोन्ही 22 8 32 8/11 32 8/11 एवढं मिनिटं काय करतं? ते मागं पडतं, लूज होतं. तर दोन्ही काटे एकावर एक किती वेळानंतर येतात? तर 65/11 मिनिटानंतर एकावर एक येतात. हे आपल्याला 2017ला UPSCचं सीसॅट जो झालेला होता त्यामधला हा पॉइंट आपल्याला इथं फार कामाला येत आहे. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूयात आपल्या नेक्स्ट टेस्ट मध्ये. थँक्यू.